सर्वांना नमस्कार. तुमचा दिवस छान मस्त जावो. आणि आज आज मी काय बनवणार आहे, दालचा. दालचा म्हणजे ह्याचा आपला भोपळा असतो ना, भोपळ्याचा दालचा. तुम्हाला माहिती का, माहिती की नाही मला माहीत नाही, पण खायला खूप छान मस्त लागतो. करतात, भरपूर लोक करतात दालचा. आता इथं मी तुम्हाला दाखवते, थांबा. भोपळा आणि इथं डाळ ठेवली शिजायला. दोन्ही वेगवेगळे शिजवायचे आपल्याला. म्हणून इथं मी छान डाळ शिजवायला ठेवली, म्हणजे भोपळा बारीक बारीक कापून शिजायला ठेवला आहे. आणि ह्याच्यामध्ये हे बघा, खोबरं, लसूण, पुदिना, कोथिंबीर पूर्ण मिक्सरमध्ये छान धुवून बारीक केलेले आहेत. आणि आपल्याला आता दोन टोमॅटो घेतले आणि कांदे घ्यायचे मस्त. 2 टमाटे 2 कांदे कापायचे मस्त बारीक बारीक, तेलामध्ये फ्राय करायचा. आणि खोबऱ्याचा पिसलेला मसाला आहे तो पण तेलामध्ये फ्राय करायचा. छान मस्त. कोण कोण चिकन पण टाकतं, पण आम्हाला नाही आवडत चिकन. आम्ही जास्त चिकन म्हणजे असं डाळीमध्ये टाकून खात नाही आहे. आम्ही फक्त भोपळा टाकतो. भोपळा कसा आहे, चांगला लागतो खायला. त्याचा डाळ व्हायला लागला आहे, त्याला बंद करून टाकतो. आता डाळ पण चिकन झालं डाळीचं. अरे पाणी 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 यायला लागलं डाळीचं. खूप जास्त पाणी येते डाळीचं. म्हणजे असा गाळ थोडासा झाला पाहिजे, तेव्हा डाळचा तो घट्ट पण होतो. पुदिना टाकायला आणि चिंच पण पाहिजे त्याच्यामध्ये. चिंचाचं पाणी करून आहे ना मस्त, थोडा लाईटली आंबटसारखं आंबटपणा यायला पाहिजे. तर ते आपलं ह्याची काय बोलतात त्याला, आंबट चुका असतो तो वापरतात. तो खूप आंबट असतो, तो थोडासा टाकायचा असतो. कोण कोण म्हणजे असं दालचा म्हणून असं लग्नामध्ये किंवा कशामध्ये बनवला तर ना अख्खी गड्डी वापरतात, 2-2, 3-3 गड्ड्या. तो एकदम म्हणजे आंबट चुका ह्या खूप आंबट असतात त्या. तर आपण फक्त चिंच टाकतो, ते आंबट चुकाने टाकतात. त्याच्याने खूप आंबट लागतं. आणि आपल्याला जास्त आंबट नाही आवडत घरामध्ये. 2 टमाटे पण टाकतो आणि चिंच पण टाकतो, त्यामुळं जेवढा थोडासा लाईटलीच आंबट बरं वाटतं. आणि काय काम असेल तर आपल्या इथं ड्युटी चालू आहे रोजची. सकाळी उठायचं, पोरांचं तयारी करायची, आवरायचं आणि मग शाळेत जायचं. शाळेतून घेऊन यायचं. मग त्यांना आणलं की त्यांच्या आवरावरी, कपडे काढा, त्यांचा आवरा, सगळं त्यांना हेच चालू असतं. सकाळी परत लवकर उठायचं, लवकर हे करायचं. एवढे दिवस आराम केला ना, आता पूर्ण आता आहे. उद्या परवा 2 दिवस सुट्ट्या असतात, शनिवार आणि रविवार. तर उद्या 4 दिवस शाळा आहे, मग सुट्ट्या असतील त्यांना. मी ते कांदा आणि टमाटो कापते बारीक बारीक छान मस्त. 2 कांदे आणि टमाटे कापायचे. किती मोठे, 100ला 5 किलो होते. आज तर टमाटे 40 रुपये किलो आहे. काय करणार, पाऊसच नाही आहे. भाज्या तरी काय ते स्वस्त राहणार, महागच होणार आहे. आणि इकडे बघा, मेथीची गड्डी इतकी सुंदर छान भेटलेली आहे ना. असे कवळे म्हणजे गावरान मेथी वाटतं. आज तर भेटली ती 50ला होती, 30ला भेटली. छान आहे मेथी, खूप सुंदर आहे. कशाला पर लवकर ये श्री, रात्र झालेली आहे. हे बघा मस्त छान गड्डी आहे ना, सुंदर. आणि त्याची पानं आहे ना खूप कवळी कवळी आणि छान वाटते. आणि या बुटक्या गड्डे खाल्ल्यानं म्हणजे कसं खायला खूप चव असते मस्त. पण आता पाऊसच नाही आहे. पाऊस पडला तर भाज्या थोड्या स्वस्त होतील, पण आता अजून तर ठीक आहे. एक गड्डी थोडासा बटाटा टाकला तर पुरती आपल्याला. एक गड्डी बस झाली. पोरं काही जास्त मेथीची भाजी वगैरे खात नाही, आणि त्यांना बटाटा फ्राय पाहिजे, फिंगर चिप्स पाहिजे, अशा वस्तू लागतात पोरांना. ते काही जास्त पालेभाज्या थोडी खातात, पण ते गरजेचं आहे त्यांना देणं. पालेभाज्या पौष्टिक असतात. आज हल्ली पोरांना बर्गर पिझ्झा सुटेल तेव्हा ना पालेभाज्या खातील. ते तर मेन आहे त्यांचं खाणं, बर्गर पिझ्झा.
मला बिलकुल आवडत नाही, जास्त नाही आवडत, मी जास्त खात नाही. आपल्याला जेवढं घरात बनवून तेवढं म्हणजे चांगल्या गोष्टी खावा. असं काय मैदा आयटम जास्त नाही खायचा, तेवढं खायचं. कधीतरी एखादा वडापाव, जास्त नाही खायचा. वडापाव म्हणजे एखादा दोन. पोरांना काय, पोरं काय पण खातात, त्यांना आपण किती सांगा, त्यांचं नुसतं भाजी चपातीवर लक्ष नसतं त्यांचं. त्यांचं बाहेरचं खाणं हे ह्याच्यावरच जास्त लक्ष असतं त्यांचं. मग काय, त्याला मोठा मुलगा आहे, त्याला तर नेहमी सांगत असते असं खाऊ नको रे, खाऊ नको रे, तरी पण तो काय ऐकत नाही. त्याला आपण सांगणं चुकीचं वाटते. आधी काय आपल्याला काय बर्गर पिझ्झा होते का त्यावेळेस, काय पण आपण भाकर चटणी भाकर पण खाऊन दिवस काढले ते. आताशी पोरं काढतील का, नाही काढत. त्यावेळेस आपल्याला काय भेटत होतं, काय पण नव्हतं. गरीब परिस्थितीमधूनच आपण पण आलो आहे ना. मग आजकाल पोरांना असं वाटतं की सगळं पाहिजे आणि चांगलं चुंगलं पाहिजे. चांगलं चुंगलं तर खाणं वेगळंच आहे पूर्ण. म्हणजे असं आपण तरी त्यावेळेस चांगलं चुंगलं खात होतो की जेणेकरून आपलं पौष्टिक आणि आहार त्यातून भेटत होता, विटॅमिन कॅल्शियम भेटत होतं. आता काय खातात पौष्टिक, तो बर्गर, तो पिझ्झा, तेच पाहिजे, दुसरं काय नको आहे पोरांना. मग काय, आणि बर्गर पिझ्झामध्ये कसं असतं, विटॅमिन कॅल्शियम काय असतं त्यामध्ये, काकडी सलाड काय असतं त्याच्यात, काय असतं मला नाही माहिती त्याच्यात काय असते. बर्डची भाजी वगैरे असते वाटतं, ते चिकनचं बनवतात, वेगवेगळ्या प्रकारचं बनवतात, खातात, लोकांना आवडतं, खातात. आपल्याला म्हणजे आमच्या आईने आम्हाला भाकरीची सवय लावली, चपाती त्यावेळेस आम्ही खात होतो. त्यावेळेस आम्हाला हे असं चायनीज नूडल्स वगैरे काही भेटत नव्हतं, या बर्गर वगैरे काहीच नव्हतं भेटत. त्यावेळेस आपल्याला काही भेटत नव्हतं, त्याच्यामुळं आम्हाला जास्त किंमत. आम्हाला भाकर द्या, परत भाजी द्या, चपाती चपाती भाजी चपाती खाऊ आम्ही. आम्हाला नाही ते बाहेरची आठवण. आता ही मेथीची भाजी, शेपूची भाजी म्हणा, अशा पालेभाज्या भाकरीबरोबर किती सुंदर छान लागतात, मस्त, ते मला आवडतं. आणि भाज्या थोडासा कांदा लसूण टेसून टाकला तरी चांगल्या होतात. मग कशाला बाहेरचा तो पिझ्झा वगैरे खायचा आहे, तो पाव आयटम नाही खायचा. पोरं नाही ऐकत, पोरांना किती सांगा, पोरं त्यांचंच हे करतात. आपण बोलू, आपण बोलणारे काय म्हणतात, वेळ आहे त्यांच्यासोबत. त्यांना असं वाटतं आपल्याला काहीच कळत नाही, आपण बोलतोय नुसते वेळ आहे, पण काहीतरी असतं ना त्याच्यामध्ये, म्हणून आम्ही सांगत असतो असं नका करू. पण ऐकायच्या पलीकडे त्याला आपण काय करणार, नाही इलाज आहे.